आपल्या नाकवाचा नुसार लंगोटा सुट्ट्यात चाललाय. बघा पण हार्टबीट चालू आहे. ही सुरमई बघा आणि माझी सुरमई बघा. माझे मनानं भरली काहीतरी डायलॉग होऊ नव्हते एवढा आलो 15वर. घरी जाऊन बाप्पासला विचार 7-12 करशील का माझ्या नावात. अन जावई बापू करता. काय करणार गाईस, खाल्यांचं चिंबर आहे ना, सवय झाली चिखलात राहायची. आणि ही कशी दिसते मस्त. इथं मच्छी वगैरे मग ताजं पाहिजे असेल ना आपल्या करंजा पोटला याचा मस्त एकदम ताजी मच्छी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग तर भरपूर जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा ब्लॉग थोडासा युनिक असेल कारण की मी चाललेलो आहे नारळी पौर्णिमेच्या शूटला आणि आपली नाखवीन कोण असल्याने आपली कोलिनबाई कोण असणार आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. ब्लॉग मध्ये बनून राहा. जर कोण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. बिना टाइम वेस्ट करता पटपट निघतो मी इकडनं. आता गाडीत एकटाच आहे फिलहाल तरी, तर आपण चाललो आपल्या कोलिनबाईला घ्यायला. मी तर काय तयारी केलेली नाहीये, मी आता डायरेक्ट जाऊन तिकडे बंदरात करीन चेंज. सो चला पटपट जातो मी. लेट्स गो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. A few moments later. आईज यार काय बोलणार यार, कुठे चांगला अवतार घेऊन निघलो होतो मस्त की फ्रेश एकदम. हे टायरच पंक्चर झाला. कायलाच हवा करता गेली होती पण मला वाटलं का फक्त हवा गेली असेल. एवढा लांबचा प्रवास आहे बोलल्यावर ते होतं. चार टायर मध्ये हवा कमी. हे बघा टायर पंक्चर झाले आपला. घेतो आता पंक्चर काढून फटाफट. काहीच केवढा मोठा काढले बघा भावा बाबा. या टायराची पण मोठी ट्यूबच येते. डायरेक्ट ट्यूबच लावतो टायराला, टेन्शनच नाही. पवत जाते. आईला कसलाच मोठा फुगवलाय. भीती वाटते फुटला बिटला आई शपथ कान दोन्ही तिकडनं बाहेर येतील. हे बघा कसलाच मोठे बघा टायराची मोठा ट्यूबच आहे ती. गाडी बघा नांगटी झाली पाठशे. बेस्ट चालेल. चड्डीत काढली डायरेक्ट. तर गाई जस्ट आता आपल्या कोलिनबाईला घेऊन आलेलो आहे. आता मी तुम्हाला शो करत आहे. शो मी तेव्हा करतो जेव्हा मी पण लुक बनवतो कारण की तुमची कोलिनबाई असली भारी दिसते ना भाई, विषय खोल करून टाकणार आहे. मला तर वाटतं आता पाण्यातले मासे बिसे पण लादणार आहेत बघून असं वाटतंय मला. हा आणि हे बघा आपल्या पाठचे 2 कार्टून आपले जे 100% विषय खोल भाई. आता आम्ही चाललेलो आहे जेटीला, करंजा जेटीला चाललेलो आहे शूट करायला. जर आपली एक झलक दाखव जरा ग. 100% ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. चला जातात आम्ही जेटीवरती. तिकडे करंजा जेटीला जाऊन शूट करणार आहे. सो चला पटापट जाऊयात कारण की ऑलरेडी बाहेर रिएक्शन बघ ना. ऑलरेडी एवढे लेट झाले ना भाई. सगळे असे बघतायत ना वाकून मलाच बघतायत. तुला वाटेल तुला मला बघतायत ते. हा मी हँडसम आहे ना मी. बघा बिना मेकअप करता पण 100% एवढा गोरा दिसतोय मी. चला जाता आम्ही जेटीवरती फटाफट. आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मुस्ताफिया तर गाई जस्ट आम्ही आता पोहोचलेलो जेटीवरती आणि आता पटकन मी तयारी वगैरे करून घेतो कारण की ना मस्त हवा वगैरे थोडंसं कोवळा वातावरण आहे. तर फोटो व्हिडिओज एकदम बादशाह आले पाहिजेत भाई. विषय खोल. मेन म्हणजे मला इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा तर तुम्हाला फोटोज व्हिडिओज वगैरे बघायला भेटेल. खाली मी ID दिलेली आहे आपल्या इंस्टाग्रामची, तर तिथं मला नक्की फॉलो करा. तर तुम्हाला फोटो व्हिडिओज वगैरे भारी बघायला भेटेल. तर चला आता पटकन चेंज करतो. चेंज करायला पण बघा खास आमच्या इथे रूम. हा भाई स्पेशल काम आहे भाई. स्पेशल विषय आहे का. चला जातो पटकन चेंज करून येतो आणि नंतर मग एकत्रच तुम्हाला लुक दाखवतो काय ते दोघांचा 100%. चला. पोरींपेक्षा ना पोरांची तयारी लय व्हायला लागली खरंच. एक रुमाल लावायचा. अर्धा तास झालं रुमाल झाला. कसं झाला एक दादा अजून झालं नाही. अजून बाकी आहे. ऐसे लोग छुछुंदर लोग जो है रास्ते में मिलते रहते हैं. सो फायनली गाईज तुम्ही एवढा वेट करत होतात का भाई. तू तर नाकवा झालास. पहिले तर मी कसं वाटतं मला सांगा. कसं वाटतंय लुक तुम्हाला. एकदम कडक मध्ये वाटतंय ना भाई. विषय खोल तुम्हाला तर माहितीच आहे. तर
आता तुम्हाला नागपिन दाखवायची होती आपली का कोण आहे का कोलिन बाई कोण आहे. सो या टायमाला आपली नागपिन बघू शकताय. तर भाई काहीतरी अलगच आहे भाई. ये वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा भाई. भारी वाटतंय. शूटला जरा लेट झाला, ठीक आहे. मस्त शूट करू. नक्की फोटो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आयडी दिलेली आहे खाली, तिथे आमच्या दोघांचे पोस्ट व्हिडिओज वगैरे लवकरच येऊन जातील फटाफट. सो नक्की सपोर्ट करा. आलो आपण आता मस्त करंजी जेटीवरती. आता फटाफट व्हिडिओ वगैरे शूट करूया, कारण की ऊन पण लागतोय, पाऊस पडलाच नाही बोलतात 3-4 दिवस. काय विषय नाही, चला मस्त की शूट करूयात. आता आपलं बंदर दाखव भाई, कसं वाटतंय. रीलमध्ये बघता रीलमध्ये हाती दाखवतात फक्त, आणि त्या टाइम मध्ये इनोवा दाखवतात. माझं वजन काही एवढा नाही. एवढा मोठा पाय ठेवला. कसं बोलतोय तू, कसं बोलतोय. सगळी बोटीत ना त्या नाकवाचा नुसार लंगोटा सुट्टा चाललाय. झड झाली. काय सांगू, एवढं सगळं आणलं पण आम्हाला भेंडी पिणं आणलं नाही. एक नंबर तुला 100 बाबा काम 25 एक भेटला ना, बस झाला. श्रावण चलन बघायला भेटला नाही बघा. एक झाला कसा काम. घाबरून हिची हार्टबीट वाढली. अरे काय बोलणार, ते पोचे काही जिवंत आहेत, तेवढे थंडगार झाले, मेलेले असतात तरी कापत चालू होती. अरे काय हार्टबीट चालू होती, हिची हार्टबीट चालू झाली. अरे बेकार काम, बेकार. हे बघा पण हार्टबीट चालू आहे. कसली ओरडली जोरात. चल कोलब्या नको, कोलब्या नको. एक गेली मोठी कोलबी, मोठी कोलबी होती. अरे तू त्यांनी मच्छीचा जुगाड लावलेला आहे बघ. सुरमई भेटली बाईला. झाला काम. आता बोला याची पण हार्टबीट चालू झाला काम 25. काहीच. ही सुरमई बघा आणि माझी सुरमई बघा. माझे मनानं भरलीस गौरी आगो पापडीवाली. बघू बघा पूर्ण बंदर आहे. असं पाहिजे शूट तर झालेला आमचा मस्त आहे की. तेव्हा आमचा वॉचमॅन आहे. भरपूर मदत केली भाई, 100%. उगाच भाऊ नाही माझा तो. चल जा, तर मला जायला लागेल पहिला. अरे मला जायला लागेल यार, मला जायला लागेल. A few moments later. भाई काहीतरी डायलॉग होऊ नव्हते, एवढा डायलॉग बंद राहावं. डायलॉग घेऊ बोलतो. चल तुमच्यासाठी एक डायलॉग घेतो. चल. समुद्रात जाऊन तुझ्यासाठी आणीन मी सुकट. समुद्रात जाऊन तुझ्यासाठी आणीन मी सुकट. घरी जाऊन बाप्पासला विचार, 7-12 करशील का माझ्या नावात फुकट. अन जावय बापू करतान रेतीचा धंदा. काय एवढा ऊन लागतं ना, पक्का काला झालोय. काय सांगू तुम्हाला, एकदम बेकार. मला वाटलं काय पाऊस म्हणजे असं सावली तरी असेल, काय माहिती. माझ्याच टायमाच्या शूटला आहे ना, असं पक्का भरला भराचा ऊन असतं ना बाई, का समजत नाही का. पण हवा वगैरे लागते ना, जरा ठीक वाटतंय. पण तरी पण जाम ऊन लागते, मरणाचं ऊन लागते बेकार. मी तर माझं तर ठीक आहे, मी तर पावडरवरती काम करून घेते. तिथे तर मेकअप एवढा, मला तर टेन्शन आलं. कसे मेकअप बिकअप लोक करून एवढं राहतात काय माहित. काय करणार, काय खाऱ्यांचा चिंबर आहे ना, सवय झाली चिखलात राहायची. त्याच्यामुळे त्याची सवय आहे. ते दर्यांची सुरमई आहे. सुरमईला कसं पाणी शांत लागतं, एकदम क्लीन लागतं, म्हणून ते चकाकून दिसतंय. आपण बघा कारंजा चिंबोरा बिचारा गरीब, काय करणार जिंदगी. काहीच कष्ट करते, काहीच कष्ट, खूप कष्ट झाले बघा. काही जर पडला तर काय होईल विचार करा. पडला तर काय नाही, सगळा मागून जाईल अक्का, वाईटचा पूर्ण चिखल होऊन जाईल. A few moments later. काकी काय बोलले माहितीये का, ते कसली भारी दिसते. हा बोलते का मी नटवली, आणि बोलले मी नटवली म्हणून तिला. मस्त नटवली बोलते, पण मला कॉम्प्लिमेंट नाही केली, हिला केली. काय झाली माणसं आहेत. अरे बेंडी मी काय चक्क्याला वाटतंय. जाऊन पण काकी बोलल्या कसली भारी दिसते ती. आणि माझ्या जवळ मला तरी बोलायचं तू मस्त दिसते म्हणून. म्हणजे अजून समजला कसला खास दिसतोय मी. मामाला विचारू आपण.
रागाचा प्रश्न नाही. एक दोन तीन पाया पडा. काम धंदा नाही. हा बघा बघ हे बघा नाचव्याचं काम झालं त्याच्याने रुमाल सोडला. आपला आता नाकवाचा काम संपला. काम सुटला चाललो तर मच्छी पकडली. बघा पापलेट एवढे भेटलेले. जस्ट आता मस्त आहे की नारळ वगैरे अर्पण केलेलं आहे आपल्या समुद्राला. तर चला झाला आपला शूट डन फायनली. पॅकअप कसा वाटला शूट? एकदम मस्त. बादशाह. स्ट्रगल केलाय भरपूर. स्ट्रगलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. 100%. बाई हे दोघं मेहनत आपले वंशाचे दिवे आपले हे दोन. या दोघांनी लय मेहनत घेतली आमच्याकडे. बेकार बेकार. आता जरा सावली आली म्हणून जरा बादशाह वाटतंय. बाई मिनी तर सोडला आता. बाई हे लंगोटी घेतला आता गप चाललो घरी. असं वाटतं चादर घेऊन जरा झोपायला कुठेतरी. चला काय नाही टोपी भाई 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 सुकून भेटला रे. असं वाटतं डोक्यावरती कसला तरी ओझा ठेवलेला तो काढलाय. बेकार. बघा इथं पागा बिगा सगळं काम चाललंय. आणि मी तर आलो वाटूला लावायला. मस्त इथं मच्छी वगैरे मग ताजं पाहिजे असेल ना आपल्या करंजा बोटला याचा मस्त एकदम ताजी मच्छी एकदम बादशाह. नाही झालं आमचं बोटीचं काम झालं आमचा. अरे बोटीचं काम झालं आमचा मामा म्हणून बोललो. हे बघा इथं बंदर बघा. हे बघा कडक वाटते ना व्ह्यू. एक नंबर वाटतंय बघायला. मजा आली. मस्त शूट वगैरे झाला बादशाहला. सो चला लेट्स गो. चाललो मी घरी आता फटाफट. गाडी आपण तिकडे पार्क केली आहे पुढं जाऊया चला.